मुक्ताईनगर पंचायतच्या अंतर्गत आपला नगरसेवकाचा फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेला आहे. काय कारण दिलेली आहेत या निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत, काही सांगाल? सर्वप्रथम निवडणूक हे कोणाच्या तरी दबावाखाली चालू आहे असं मला इथे वाटत आहे. मी 14 तारखेला माझ्या नामनिर्देशन पत्र इथे सादर केले. 14 तारखेपर्यंत कोणताही GR नव्हता का कोणाचं 2वर नाव असलं तर ते रद्द करायचं किंवा काय असं आम्हाला कोणत्याच उमेदवाराला सांगितलं गेलं नाही. शासनाचं परिपत्रक बी नव्हतं. आज छाननी होती. छाननीच्या टायमाला मी मध्ये गेलो. माझ्या मिसेसचा पण नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला असल्यामुळे आधी नगराध्यक्षाचं 11 वाजता सुरू झालं. मी तिथे आत गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का संजना चंद्रकांत पाटील यांचा फॉर्म फॉर्म जोडलेला असल्यामुळे संजना पाटील यांचा फॉर्म वैध ठरवत आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारती छोटू भोई यांचा फॉर्ममध्ये बी फॉर्म जोडलेला आहे पक्षाने, त्याच्यामुळे त्यांचाही फॉर्म वैध ठरत आहे. आणि जर भारती छोटू भोई यांना असं वाटलं का निवडणूक मला लढायचीच आहे, जरी पक्षानं एवर नाव टाकलेलं असलं संजना पाटलाचं, तरी पण ते बी वाले निवडणूक लढू शकता अपक्ष म्हणून, असं त्यांनी प्रोसिडिंगमध्ये पण लिहिलं. हे तुम्ही प्रोसिडिंगची कॉपी बघू शकता. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे का भारती छोटू भोई हे यांना नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आलेले आहे असं हे स्पष्ट आहे. हे प्रोसिडिंगची नक्कल आहे. असं सर्व झालं. 11 वाजता आम्ही बाहेर गेलो. ते 11:30पर्यंत संपलं. मग आम्ही बाहेर गेलो. नंतर 1 प्रभाग 2 प्रभाग असं सुरू झालं. मग 14 नंबर प्रभाग आला. मी 14 नंबर प्रभागामध्ये माझं स्वतःचं मी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं. 14 प्रभागामध्ये त्यांनी म्हटलं की प्रमोद हरी भारंबे यांचा फॉर्म जोडलेला असल्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र वैध झालं, परंतु नितीन जैन यांचा फॉर्म आम्ही अवैध ठरवत आहे. मी म्हटलं साहेब का माझं नाव ब वर तर आहे, तर म्हटलं नाही, ब वाल्यांना आता आम्ही ठेवणार नाही आहे, फक्त अ वाल्याचं नाव राहील. म्हटलं मी आधी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही म्हटलं की भारती छोटू भोई यांचं वैध झालं. हो म्हणे ते बरोबर आहे, पण आता 12:30 वाजता मला पत्रक आलं. हे त्यांचं पत्रक आहे, म्हणजे त्यांना जे आलेलं आहे हा टायमिंग आहे. 11 वाजता छाननी सुरू झाली. हे इथे टायमिंग आहे. 12:13 त्यांना परिपत्रक आलं असं ते सांगताय. ते परिपत्रक असं आलं, हे परिपत्रक त्यांना आलं. ते याच्यात असं म्हटलं आहे का ज्या उमेदवार म्हणजे जो ब वर असेल त्याला छाननीमध्ये म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी 5 सूचक ठेवावे आणि 5 सूचकासहित त्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करावा. आता मला सांगा, आम्ही 14 तारखेला अर्ज भरला आणि हे 18 तारखेला छाननीच्या वेळेस हे काढताय. 17 तारखेला आमच्या पक्षाने ब वर आमचं, कारण 3 वाजेपर्यंत मुदत असते, 3 वाजेपर्यंत पक्षाने AB फॉर्म द्यावा लागतात. 17 तारखेची मुदत होती 3 वाजेची. मग पक्षाने 17 तारखेला ते आमचं ब वर माझं नाव ठेवलं. मग आता हे म्हणता 18ला परिपत्रक काढून का ते चालणार नाही, 17चं परिपत्रक आम्ही रद्द केलं. परंतु पक्षाने तर आम्हाला सूचना तशा नव्हत्या, ना तर आम्ही 5 सूचक आम्ही पण लावले असते, 5 सूचक. हे त्यांचं 17 तारखेचं परिपत्रक आहे. यात स्पष्ट म्हटलं आहे 17 तारखेच्या याच्यात का जर असं काही असलं, तुम्ही ब वर पण तुमचं नाव असलं तरी तुमचं नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवलं जाईल. या आधारावर भारती छोटू भोई यांचं त्यांना वैध ठरवलं. आता हे 17 तारखेचं परिपत्रक, 18 तारखेला ते परिपत्रक बदलवता. आता हे याच्याकरता ब नाव याच्याकरता असतो. समजा आता 21 तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे. आता वैध ठरवलेले आमचे 2 उमेदवार, आम्ही असं असते की 2 उमेदवार ठरवा. कारण जर मध्येच काही झालं, आता तिकीट कोणाचं समजा ए वाल्याचं जर फायनल केलं आणि ए वाला काही अपघात झाला, काही झाला, त्याचं काही मयत झाला, मग तिथे पक्षाची जागा तर बिनविरोध होईल म्हणून ब असतो. किंवा एखादा उमेदवार असा समोरच्या उमेदवाराने त्याला काही लालसा दिली, काय झालं, तो उमेदवार जर त्यांनी विड्रॉल करून टाकला तर ब पक्षाकडे पाहिजे म्हणून हा ए आणि बी हा असं दिलेला असतो. पक्षाने मला पण AB फॉर्म दिलेला होता. त्याच्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे, हा ए आणि बी. याच्यामध्ये ए मध्ये प्रमोद हरी भारंबे आणि बी मध्ये माझं नाव आहे. याच्यात त्यांनी म्हटलं आहे
मान्यता दिलेल्या उमेदवाराचे नाव नामांकन छाननी रद्द झाल्यास अथवा मूळ उमेदवाराने माघार घेतल्यास त्याची जागा घेणाऱ्या पर्यायी उमेदवाराचे नाव नितीन मदनलाल जैन स्पष्ट म्हटलंय। मग असं सर्व असल्यावरही निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली तरी काम करत आहे आणि 12:30 वाजता परिपत्रक काढता 18 तारखेला 17 तारखेचं परिपत्रक रद्द करता, हे असं कसं काय निवडणूक आहे मला समजतच नाहीये। तर हे आम्ही मग नंतर त्यांना आता मी म्हटलं की बा माझं कसं काय अवैध करता तुम्ही, त्याचं मला लेखी द्या। मी 2 वाजेपर्यंतला दिलेलं आहे ते, आता 8:30 9 10 वाजून गेले, परंतु आतापर्यंत मला त्यांनी एक डॉक्युमेंट दिलेलं नाही। मला मी त्यांना म्हटलं कोर्टाच्या कामासाठी मला पाहिजे आहे, तरी पण ते देत नाही आहे। आता बोलले का 5-10 मिनिटात आम्ही तुम्हाला देतो। तर अशी परिस्थिती या निवडणुकीच्या याच्यामध्ये आहे। सुरुवातीपासून घोळ होता, याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ करून ठेवला आहे। त्या 14 नंबरची हद्द सोडून बाकीचे नावं घेतले गेले, जे हद्दीमध्ये नाव आहेत ते नावं घेतले नाही आहे। कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे। आमची हेच मागणी आहे का निवडणूक पारदर्शक व्हावी, भयमुक्त व्हावी, परंतु प्रशासन पण कोणाच्या तरी दबावाखाली काम करते। असे परिपत्रक काढून एका दिवसात परिपत्रक 17चं रद्द करा आणि 18चं करा, पण आम्ही 14 तारखेला फॉर्म भरलेला आहे, त्याची काही दखल निवडणूक आयोग घेत नाहीये। शेवटी आता मी कोर्टात उद्या जाणार आहे, पण कागदपत्र पण ते कोर्टामध्ये द्यायला मला कागदपत्रासाठी पण उशीर करत आहे। जो पण आता लढा असेल तो आम्ही लढू, कारण मला निवडणूक लढायची आहे। पण निवडणूक आयोगाच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आज मी जे मेहनत केली, माझं करिअर खतम करण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे, असा माझा आरोप आहे। आता पुढची भूमिका काय आपली? आता मी हे डॉक्युमेंट घेतले का उद्या कोर्टामध्ये जाणार।